शक्ती कायद्याची अंमलबजावणी, शक्ती कायद्याची अंमलबजावणी, फाशी द्या, फाशी द्या, फाशी द्या, फाशी द्या, शक्ती कायद्याची अंमलबजावणी, शक्ती कायद्याची अंमलबजावणी. नरसापूर येथे 4 वर्षीय चिमुकलीवरील अत्याचार आणि हत्येच्या घटनेविरोधात भिवंडीतील कोणगाव येथे संतप्त आंदोलन करण्यात आले. राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरद पवार पक्षाच्या ठाणे जिल्हाध्यक्षा डॉक्टर रुपाली अमोल कराळे यांच्या नेतृत्वाखाली महिलांनी आरोपी कांबळे याला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली. यावेळी लेकी वाचवा, नराधमांना फाशी द्या अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. आंदोलनात शिवसेना ठाकरे गटाच्या कविता गुरुनाथ भगत आणि माजी सरपंच दामिनी पाटील यांच्यासह अनेक महिला सहभागी झाल्या. डॉक्टर रुपाली कराळे यांनी राज्यात तात्काळ शक्ती कायदा लागू करण्याची मागणी केली. पुणे येथील भोर तालुक्यातील नसरापूर येथे काही दिवसा 1 मे रोजी एका 3.5 वर्षाच्या बालिकेवर एका 65 वर्षाच्या नराधमाने घृणास्पद असं कृत्य करून तिची हत्या केली आणि त्याच्या निषेधार्थ म्हणून राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरदचंद्र पवार आणि महाविकास आघाडीच्या इतर सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात येत आहे. मागील महिन्यात महाराष्ट्रामध्ये अशा अनेक घटना घडलेल्या आहेत आणि या घटनेमुळे तर महाराष्ट्राची मान नक्कीच शरमेने खाली गेलेली आहे. आणि या संदर्भात सरकारला आम्ही विनंती करत आहोत की आता फक्त आश्वासन नकोय, आता कृती करण्याची गरज आहे आणि ह्या घटनेतील आरोपीला त्वरित फाशीची शिक्षा देण्यात यावी. आणि सरकारला आम्ही या आंदोलनाच्या वतीने अशी विनंती करत आहोत की शक्ती कायद्याची अंमलबजावणी देखील करण्यात यावी, जेणेकरून अशा घटना थांबतील. या भिवंडी तालुक्यातील कोण गावामध्ये आम्ही आंदोलन करण्यात आलेलं आहे. कारण ह्या नराधमाने एवढं, पुण्यामधल्या नराधमाने एवढं बेकार काम केले तर त्याला जागेवर फाशी द्यायला पाहिजे. हा सरकार काही वाकत नाही. म्हणजे एकाला फाशी दिली तर दुसऱ्याला समजेल का? याला 3री वेळ ह्या माणसाची झाली तरी सुद्धा कोणी त्याची दखल घेत नाही. तर अशा घटना वारंवार घडत जातील, ते बेकार आहे. म्हणूनच आम्ही आज कोण गावातल्या सर्व महिलांनी एकत्र येऊन ह्या नराधमाला फाशी दिल्याशिवाय आम्ही थांबणार नाही. अजून याची जास्ती पटीने आम्ही महिलांना घेऊन आंदोलन वारंवार करत राहू. ज्याला फाशी नाही देत तोपर्यंत त्याला फाशी दिली तर आम्ही शांत बसू, नाही तर बसणार नाही, असं माझं बोलणं आहे. मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या महिला आघाडीच्या महिला